हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये। तर प्रेक्षकांनो, घरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये खूपच जबरदस्त असं वळण आलेलं आहे। तर प्रेक्षकांनो, आता शर्वरीचा जो काय ड्रामा चालू होता, आता तिने गेलेलं आहे। तिने आता मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळालेलं आहे की शर्वरीने स्वतःच्या डोक्यावर बंदूक ताणलेली असते आणि तिने स्वतःहून तिच्या नवऱ्याचा गुन्हा म्हणजेच तिच्या नवऱ्याला तिने मारले हा गुन्हा कबूल केलेला असतो। असा काही येणारा एपिसोड देखील खूपच रंजक आहे प्रेक्षकांनो। आता यामध्ये जे आहे तर जानकीच्या मनाची गुंतागुंत ही वाढलेलीच आहे। नेमकं काय घडणार आहे तर चला जाणून घेऊयात। तर प्रेक्षकांनो, आता इथे कोर्टामध्ये जेव्हा शर्वरीला सादर केलं जातं तेव्हा शर्वरी ही स्वतःहून जज साहेबांना आता बोलत असते, म्हणजे ती सांगत असते की तिने ब्रेकफास्ट कोणत्या वेळेत केला, त्यानंतर ती फ्रेश कोणत्या वेळेत झाली, त्याचबरोबर ती विक्रांतला भेटायला कोणत्या वेळेत गेली, परफेक्ट ती असा टाईम इथे सांगते। आणि तेव्हा मात्र इकडे आता जानकी आणि ऐश्वर्या ह्या देखील असतात कोर्टामध्ये। तेव्हा इथे जानकीच्या मनाची ही गुंतागुंत होत असते की नेमकं वंशांच्या एवढा टायमिंग परफेक्ट लक्षात कसं काय आहे, असं काही इथे आता जानकी स्वतःच्या मनाशीच बोलत असते। तर इकडे दुसरीकडे आता शर्वरी ही सांगते की कशा पद्धतीने विक्रांत हा नानासाहेबांना मारत होता आणि तेव्हा तिने बघितलं की तिचा नवरा हा तिच्या वडिलांना मारतोय आणि तेव्हा जे आहे तर विक्रांत तिच्यावर देखील हल्ला करत असताना तिने पलटवार केला, म्हणजे तिच्या बचावासाठी तिने तिच्या नवऱ्याचा खून केलाय, असं काही ती आता इथे दृश्य कोर्टासमोर सादर इथे व्यवस्थित पद्धतीने ती कोर्टासमोर सादर करते आणि जेणेकरून कोर्टाचा विश्वास बसतो। आणि आता जज साहेब बोलतात की स्वतःच्या बचावासाठी केलेला खून हा गृहीत धरला जात नाही, कारण तिने स्वतःच्या बचावासाठी केला, त्यामुळे इथे आता शर्वरीची ह्या केसमधून सुटका होते। आणि हे ऐकताच मात्र इथे शर्वरी खूप खुश होते आणि तेव्हा ती आता तिच्या दादाला मिठी मारते, पण तेव्हा मात्र जानकी ही गोंधळलेलीच असते, शर्वरी खूप खुश झालेली असते। तर प्रेक्षकांनो, आता हा शर्वरीचा प्लॅन असतो का, म्हणजे तिला या सगळ्यातनं सुटका हवी असते, तिने चांगलाच तिचा म्हणजे मास्टर माइंड कोणतरी आहे आणि त्यानेच तिला ही युक्ती दिलेली असते, असं काही आहे का, आता हे जे आहे तर याची गुंतागुंत जानकीच्या मनामध्ये असते। आता जानकी ही विचारात पडलेली बघून ऐश्वर्या बोलते, काय झालं, तू इतकी विचारात काय आहेस, आता तर शर्वरी जेलच्या बाहेर आली आहे, तिची सुटका झाली आहे। पण तेव्हा मात्र जानकी बोलते की हो, पण वंशांच्या एवढा परफेक्ट टाईम हा लक्षात कसं काय लक्षात राहिला, नक्कीच कुठेतरी ऐश्वर्या गोंधळ आहे, नक्कीच काहीतरी गोंधळ सुरू आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही, असं काही ती बोलत असते। आणि ती बोलते की या सगळ्यांचा शोध घ्यावाच लागेल। तर प्रेक्षकांनो इथे नवीन पुढे काय होणार आहे हे पाहणं देखील खूपच रंजक आहे की नेमकं। तर तुम्हाला मध्ये मी सांगते आमची लाईट गेली आहे पावसामुळे आणि माझ्या मुलीने जे आहे तर माझ्या चेहऱ्यावर टॉर्च पकडला आहे तर तुम्ही बघू शकता, अर्धा व्हिडिओ जो आहे तर मी अंधारात केला आहे आणि पुढचा व्हिडिओ जे आहे तर लाईटमध्ये करते आहे। तर असं काही जे आहे तर आपण हे इग्नोर करूयात आणि पुढे काय घडणार आहे हे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं आता शर्वरीचा हा काही मास्टर प्लॅन आहे, याच्या मागे कोण आहे, हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे। अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये।